आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाचे धिरडे। ते धिरडे बनवण्यासाठी आपल्याला मुगाची उसळ लागते, जी आपण घरी बनवू शकतो। त्यासाठी मी मूग रात्री झोपतानाच भिजत घातलेले होते। सकाळी त्यांना पाण्यातून काढून घेतले, धुवून घेतले आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवले होते। तेव्हा त्याला रात्री थोडे मोड आले। आणखीन मी एक रात्र ठेवल्यानंतर सकाळी बघितले ते खूपच छान असे मोड आलेले होते। त्याच्यानंतर आता आपले बनवण्यास सुरुवात झाली आहे मुगाचे धिरडे। त्यासाठी मी आता मूग मिक्सरमधून जाडसर असे दळून घेते। खूप बारीक पेस्ट करायची नाही, थोडे जाडसरच राहू द्यायचे। सर्व मूग मी दळून घेतले। या मिश्रणात आपल्याला लसूण, जिरा आणि हिरवी मिरचीचा ठेचाही टाकायचा आहे। त्यांनाही आपण मिक्सरमधून थोडं जाडसर वाटून घेऊ। फोडणीसाठी आपल्याला जिरं, मोहरी, उडदाची डाळ आणि थोडी चण्याची डाळ लागणार आहे। कोथिंबीर कापून घेतली। आता हा जो तडका चालू आहे, हा तडका आपण त्या वाटलेल्या मिश्रणात टाकणार आहोत। जिरं, मोहरी, उडदाची डाळ, चण्याची डाळ तडक्यात टाकली आणि वाटलेली ही चटणी हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिऱ्याची हा तो ठेचा पण आपण याच्यात टाकून घ्यायचा। थोडी हळद टाकायची, चवीला नुसार मीठ टाकायचे, चांगले मिक्स करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी टाकून ते त्यात सोडून द्यायचे। असा आपला तडका तयार झालेला आहे। थोडा उकळू द्यायचा म्हणजे मिरच्या छान शिजून निघतात। आणि मुगाची उसळ जी वाटून घेतली आहे त्याच्यामध्ये आपण थोडा बारीक रवा टाकला, दही टाकले आणि हा तयार झालेला तडका ह्या पिठात ओतून द्यायचा मिश्रणामध्ये। आणि चांगले मिक्स करून घ्यायचा तो तडका। यामध्ये थोडासा मी सोडा टाकला, कारण मी लगेच ते धिरडे बनवणार होते। जर तुम्ही एखादा तास तरी रेस्ट करण्यासाठी ठेवले तर सोड्याची गरज नाही, परंतु मी लगेच बनवणार असल्यामुळे मी थोडासा सोडा टाकला, खाण्याचा सोडा। आता कांदा, कोथिंबीर कापून घ्यायची आणि तव्यावर थोडे तेल टाकून ते पसरवून घ्यायचे। आणि आता हे आपले मिश्रण थोडे थोडे चमच्याने टाकायचे, हळूहळू पसरायचे। आणि त्याच्यावर हा कापलेला कांदा आणि कोथिंबीर टाकायची। अतिशय सुंदर असे दिसायला हे धिरडे दिसतात। कमी गॅसवर होऊ द्यायचे। अशा प्रकारे हळूहळू धिरडे बनवून घ्या। हे तुम्ही चटणी सोबतही खाऊ शकता, जे आपण शेंगदाणे, हिरवी मिरचीची आणि खोबऱ्याची बनवत असतो, किंवा सॉस सोबतही खाऊ शकतात। मी आता हे टोमॅटो केचप ठेवलेले आहे। आणि हे मुगाच्या उसळीचे धिरडे खाऊन बघा, आवडल्यास करून बघा, खाऊन बघा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।